नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विद्या प्रबोधिनीमध्ये. मी संतोष. थंबनेल बघून तुम्हाला कळत असेल की आपली ही जी आता सिरीज आपण नवीन सुरू करतोय, खास करून राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि जो नवीन पॅटर्न राज्यसेवेचा त्यासाठी अत्यंत उपयुक्त सिरीज आहे. या सिरीज मध्ये खास करून आपण महत्वाच्या एनसीईआरटी आपल्या एका सिरीज मध्ये आपण सायन्सच्या पूर्ण स्टेट बोर्ड जे ते कव्हर केलेले आहेत. तुम्ही नक्कीच ती सिरीज काय करा की बघून घ्या, ज्यामध्ये 5वी पासून 10वी पर्यंतच्या सायन्सचे पूर्ण स्टेट बोर्ड आपण त्यामध्ये कव्हर केलेले आहेत. ठीक आहे ना. आता ही जी सिरीज आहे, या सिरीज मध्ये आपण काय करतोय की ज्या महत्वाच्या एनसीईआरटीज आहेत आणि महत्वाचे स्टेट बोर्ड्स आहेत त्यामध्ये सगळ्याच विषयांचे, त्यामध्ये पॉलिटी असेल, जिओग्राफी असेल, इकॉनॉमिक्स असेल किंवा हिस्ट्री असेल, अशा सगळ्या विषयांच्या ज्या बाकीच्या एनसीईआरटीज आहेत त्यांना आपण काय करतोय की कव्हर करतोय. त्याच्यामधले ज्या मेजर फॅक्ट्स आहेत त्या मेजर फॅक्ट्स आपण कव्हर करतोय. त्याच्यामध्ये असणाऱ्या कॉन्सेप्ट जे आहेत त्या कॉन्सेप्ट आपण काय करतो की कव्हर करतोय. सो फार इंटरेस्टिंग ही सिरीज होणार आहे, ज्यामध्ये आपण थोड्याशा कलेक्टिव्ह फॉर्म मध्ये सर्वच स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी अशी एकत्रित आपण काय करणार आहोत की डिस्कस करणार आहोत. मी परत रिक्वेस्ट करेन की 5वी ते 10वीची जी आपली स्टेट बोर्डची सायन्सची सिरीज आहे ती जरूर बघून घ्या. तुम्हाला नक्कीच येणाऱ्या राज्यसेवेला आणि कंबाईनला या सिरीजचा फायदा होईल. चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांच्या पर्यंत व्हिडिओ जे आहेत ते शेअर करत चला, आम्हाला त्यामुळे प्रोत्साहन मिळतं. ठीक आहे. आज आपण जी सुरुवात करतोय ते आपण 11वी जिओग्राफी पासून सुरुवात करतोय. जी लोक राज्यसेवेचं चांगलं प्रिपरेशन करतायत त्यांना याचे नक्की अंदाज असेल की राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला जे जिओग्राफीचे क्वेश्चन्स येतात, खास करून फिजिकल जिओग्राफी आणि इंडिया जिओग्राफीचे क्वेश्चन्स आहेत, तर ते क्वेश्चन्स तुम्हाला बऱ्यापैकी या 11वीच्या जिओग्राफीच्या पुस्तकातून बघायला मिळतील. त्यातले ज्या कॉन्सेप्ट्स आहेत त्या कॉन्सेप्ट तुम्हाला आयाच्या आयोगावरती क्वेश्चन विचारलेले बघायला मिळतील. किंवा एकदा राज्यसेवा मेन्स जे असेल तर राज्यसेवा मेन्स जुना पॅटर्न तुमचा, आता त्यामध्ये पण बघतो आपण की जो थोडासा बायोडायव्हर्सिटीचा पार्ट तुमचा असेल किंवा थोडासा फिजिकल जिओग्राफीचा पार्ट असेल, याच्यामध्ये पण या पुस्तकाचं महत्व फार जास्त आहे. आणि आता नवीन पॅटर्न जो बघतो आपण, जो की राज्यसेवेचा रिटर्न पॅटर्न आहे, आणि ऑब्व्हियसली कंबाईनला देखील बघतो आपण तुमचे की क्वेश्चनची जी काही दर्जा आहे तो वाढत चाललाय. त्यामुळे याच्यामध्ये असणाऱ्या ज्या फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट्स अगदी कंबाईनला पण उपयोगी पडतील. आणि जो नवीन राज्यसेवेचा पॅटर्न आहे, रिटर्न पॅटर्न जो आहे, त्याच्यामध्ये देखील प्रिलिम्स तर आहेच तुमच्या. सो त्या दृष्टीने बघतो आपण की 11वीची जिओग्राफी आणि थोडंसं बाकीचे जे मुद्दे आहेत ते आपण काय करू की अगदी डिटेलमध्ये डिस्कस करू आपण. सो सिरीज महत्वाची आहे, मी पुन्हा रिपीट करेन, कंटिन्युअसली बघा. अगदी राज्यसेवेची येणारी 2 महिन्यामध्ये राज्यसेवा असेल त्याच्या रिव्हिजनसाठी तुम्हाला या सिरीजचा काय होईल की फार मोठा फायदा होऊन जाईल. लगेच व्हिडिओ आपण सुरुवात करतोय. ठीक आहे ना. आजचा आपला 11 जिओग्राफीचा फर्स्ट चॅप्टरची आपल्याला आवश्यकता नाहीये, तो थोडासा जनरल टॉपिक आहे, तो आपण स्किप केलाय. सेकंड चॅप्टर पासून आपण काय करतोय की सुरुवात करतोय. सेकंड चॅप्टरचं नाव आहे, इथं बघतोय आपण, तुम्ही नाव बघू शकाल, 1 मिनिट. द ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ द अर्थ. आता हे जे घेतलेलं आहे आपण सगळं, जे तुम्ही बघताय पुढे तुमच्या जवळ जे स्लाइड्स आहेत त्या स्लाइड्स डिरेक्टली एनसीईआरटी मधून आपण घेतलेले, त्यामध्ये कुठले आपण एडिटिंग वगैरे केलेलं नाहीये. फक्त आपण काही जे मुद्दे आहेत महत्वाचे त्यांना फक्त आपण हायलाइट केलेलं. आपण मागं सायन्सच्या सिरीजमध्ये पण आपण तेच केलं होतं, इथं पण आपण तेच करतोय, कारण का तिथला मजकूर जो आहे तो आपण आयाचा सांगण्याचा प्रयत्न करतोय. दुसरं महत्वाचं की हा जो मजकूर असेल तो सगळा इंग्लिशमध्ये असेल. हिंदीमध्ये पण अवेलेबल आहेत, पण थोडंसं हिंदी समजायला डिफिकल्ट जातं सगळ्यांना आपल्याला, कारण ती जे टेक्निकल वर्ड्स असतील हिंदीमध्ये त्याला नेमकं म्हणतात काय हे थोडंसं डिफिकल्ट आहे ट्रॅक करणं. इंग्लिशमध्ये आपण काही की डिक्शनरीचा वगैरे युज करू शकतो, त्यामुळे हे जे शब्द आहेत ते जर अडले तर त्याला शोधणं सोपं होते, पण हिंदीमध्ये शोधणं जरासं अवघड आहे. त्यामुळे आपण हे सगळं इंग्लिशमध्ये जरी तुम्हाला कंटेंट दिसत असला तर देखील आपण काय करू की एक्सप्लेनेशन जे आहे, ज्या टर्म्स आहेत त्या आपण काय करू की जास्तीत जास्त मराठीमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. त्याची काळजी करण्याची आवश्यकता नाहीये. जरी तुम्ही कंबाईन राज्यसेवा करताय किंवा इंग्लिशची थोडीशी भीती वाटते तरी देखील काळजी करण्याची गरज नाहीये. आपण काय करू की मराठीमध्ये जास्तीत जास्त त्याचं जे काही एक्सप्लेनेशन आहे ते देण्याचा प्रयत्न करू. पहिला चॅप्टर जो आपण म्हणतो तुमचं की ओरिजिन ऑफ द अर्थ, म्हणजेच काय की पृथ्वीची निर्मिती कशी झाली. ठीक आहे. तुम्ही अगदी 2012ला जेव्हा राज्यसेवेचा पॅटर्न झाला तेव्हापासून तुम्ही बघाल की फिजिकल जिओग्राफी त्यातले तुमचा जो ऍस्ट्रोफिजिक्सचा पार्ट तुमचा असेल याच्यावरती तुम्हाला बऱ्यापैकी क्वेश्चन जे आहेत ते क्वेश्चन बघायला मिळतील. तुम्हाला इथे जो पार्ट हायलाइट केलाय, ज्या लोकांनी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं फार चांगलं अनालिसिस केलं असेल त्यांना हा पार्ट जो आहे ते लगेच क्लिक होऊन जाईल. लक्षात घ्या की जे पॉईंट मी हायलाइट केले त्यांना लगेच कळून जाईल की हा याच्यावरती काही की क्वेश्चन जे आहेत ते पडून गेले. आता मी बघा मुद्दा तोच आहे की बाकीचं जे एक्सप्लेनेशन आहे ते आपण तसं काढून टाकतोय आणि त्याची गरज नाहीये. आपली ऑब्जेक्टिव्ह एक्झामच्या दृष्टीने आपण प्रिपेअर करतोय. हा जिथं गरज आहे थिअरीची तिथं आपण त्या थिअरीज घेतलेल्या, थिअरीचा पार्ट घेतलेला आहे, पण फार जो जरा जास्तच थिअरीचा पार्ट होतो आपण काय करतोय थोडासा काढून टाकतोय. इथं बघतोय आपण टायटल जे आहे ते ओरिजिन ऑफ अर्थ म्हणलं आपण तुमचं, आणि इथं वरती तुमचं की अर्ली थिअरीज, म्हणजे काय की संपूर्ण तुमच्या पृथ्वीची निर्मिती झाली कशी, किंवा ज्याला आपण सूर्यमाला म्हणतो, आपण सोलार सिस्टम म्हणतो, आपण त्या सोलार सिस्टमची निर्मिती कशी झाली, किंवा एकूणच युनिव्हर्स जे
विश्व जे आहे त्या विश्वाची निर्मिती कशी झाली याच्या संदर्भातल्या बऱ्याच काही आहेत की थेरीज आहेत. त्यातल्या काही अर्ली म्हणजे कळते ना, सुरुवातीच्या थेरीज तुमच्या, ठीक आहे ना. ज्यावेळेस बघतो आपण रिसर्च फारसा नव्हता, पण लोकांनी आपले आपले हायपोथेसिस मांडून ठेवले होते. आणि काय आहेत त्या मॉडर्न थेरीज आहेत, ठीक आहे, नवीन थेरीज तुमच्या असतील. आता आपण जे बघणार आहे तुमच्या त्या अर्ली थेरीज बघतोय, लगेच आपण काय की मॉडर्न थेरीज बघणार आहे तुमच्या, ठीक आहे ना. बघा काय म्हणते याच्यामध्ये, one of the earlier and popular arguments was by German philosopher Immanuel Kant. हे नाव लक्षात ठेवा. मी परत म्हणतो तुम्हाला की ज्यांनी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केले त्यांच्यासाठी इमॅन्युअल कांट हे जे नाव आहे, किंवा ज्यांनी राज्यसेवा जो आपला ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे त्याच्या मेन्सचे पेपर जे होते पेपर नंबर 1 त्याचं ज्यांनी अनालिसिस केले त्यांना परत हे नाव जे इमॅन्युअल कांट हे तसं अनोळखी नाहीये. सो आपण बघतोय की अर्ली थेरी ज्या मांडल्या गेल्या होत्या त्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीचं नाव कोणाचं तुमच्या, तर इमॅन्युअल कांट यांचं नाव आहे. ज्यांनी जे काही की बाय ओरिजिन तुमचे काही की जर्मनचे आहे, जर्मन एक फिलॉसॉफर होते ज्यांनी काही की सुरुवातीला या विश्वाच्या निर्मितीची थेरी मांडली होती, ठीक आहे ना. मॅथमॅटिशियन लॅपलासे रिवाइज्ड इट. आता हे पण नाव बऱ्याच लोकांना काही की ओळखीचं असतं, लॅपलासे. अगेन तुम्ही जर एक पेपर कडून असायचा त्या पेपरला या दोघांना एकाखाली घेतले, तुमचा इमॅन्युअल कांट आणि त्यानंतर लॅपलास, दोघांनी विश्व निर्मितीच्या काही थेरी मांडल्या होत्या, ठीक आहे ना. इन 1796 इट इज नोन ऍज नेब्युलर हायपोथेसिस. आयोगानं तुमच्या राज्यसभेला आहे असा क्वेश्चन विचारला होता, की जी नेब्युलर जोडालाचा क्वेश्चन तुमचा होता. एका साईडला तुमचे थिंकर्स होते आणि दुसऱ्या साईडला त्यांनी मांडलेल्या थेरीज होत्या, ठीक आहे ना. आणि मग तुम्हाला ते जोडायचे होत्या. सो आपल्याला कळतं येतं दोन नाव आहेत, कोण कोण, इमॅन्युअल कांट, दुसरं नाव आहे आपलं लॅपलास आहे, ठीक आहे ना. मुळात बघतोय आपण की नेब्युलर हायपोथेसिस जे आहे ती थेरी मांडली कोणी, तर ती इमॅन्युअल कांटने मांडली. ज्यांना असं वाटतं की थोडंसं इंग्लिश मध्ये लक्षात अवघड आहे त्यांनी लिटरल मी सांगतोय की तुम्हाला थोडंसं हे अवघड सारखं, पण लिटरल सांगतोय नोटबुक घेऊन बसा आणि आपण जे मुद्दे डिस्कस होतो तुम्ही काय करा की ते मुद्दे जे आहेत ते लिहून काढा. तुम्हाला नक्कीच रिव्हिजनला या मुद्द्यांचा काय होईल की फायदा होईल. सो नेब्युलर हायपोथेसिस ही जी थेरी आहे ती थेरी मांडली कोणी, तर ती इमॅन्युअल कांट यांनी मांडली होती. आणि नंतर बघतो की त्यांच्या पश्चात ही थेरी जी आहे ती लॅपलास आहे यांनी थोडीशी रिवाइज केली, त्यामुळे थोड्याशा काही गोष्टी तुमच्या ऍडिशन केलं लक्षात ठेवा, ठीक आहे ना. द हायपोथेसिस कन्सिडर्ड that the planets were formed out of a cloud material associated with youthful sun. आता ह्याची काय आपल्याला तशी आवश्यकता नाही, पण लक्षात ठेवा यात ही जी त्याला म्हणतो तुमची की नेब्युलर हायपोथेसिस थेरी होती, काय सांगते की जे प्लॅनेट्स तयार झालेत म्हणजे जे ग्रह तयार झालेत, हे ग्रह कशापासून तयार झालेत, तर हे लिहिलं तुमचं प्लॅनेट्स फॉर्म आउट ऑफ क्लाउड, म्हणजे ढगांच्या पासून, म्हणजे एक प्रकारचा गॅस होता, ढग होते, त्या ढगांच्या पासून काय बघतोय आपण की या प्लॅनेटची निर्मिती झाली. 2-3 फॅक्टर्स एक्झामच्या सफिशियंट होती ना. पुढे बघतोय आपण लेटर इन 900 चेंबरलिन अँड मोल्टन consider that a wandering star approached the sun. As a result, a cigar-shaped extension of a material was separated from the solar surface. आता थोडंसं इंग्लिश या थेरीला तेच म्हणतो आपण की सिगार शेप थेरी त्याला म्हणतो तुमच्या, ठीक आहे ना. सिगार शेप म्हणजे कळतं ना, एक स्ट्रक्चर आपण त्याला म्हणतो तुमच्या या टाईपचं एक स्ट्रक्चर तयार झालं असेल, ठीक आहे ना. आता हे जे स्ट्रक्चर म्हणजे त्यांचं म्हणणं काय होतं की सूर्य जो होता त्या सूर्याच्या जवळून काय की दुसरा एक मोठा तुमचा तारा निघून गेला आणि तो तारा निघून जात असताना काय झालं, सूर्य ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे सूर्यावरचं काही मटेरियल जे आहे ते त्या ताऱ्याकडे आकर्षित झालं आणि ते बघतोय की तुम्हाला काय की एक सूर्याचा तुमच्या एक सिगार शेपडा आकार तयार झाला. त्यातला हा जो भाग आहे तो भाग नंतर तुटला, बाकीचा सूर्य शिल्लक राहिला आणि जो तुटलेला भाग होता त्या तुटलेल्या भागापासून नंतर काय बघतो तुमच्या बाकीचे जे प्लॅनेट्स आहेत ते प्लॅनेट्स तुमचे तयार झाले. तर चेंबरलिन आणि मोल्टन नाव लक्षात ठेवा तुमचे कोण कोण आहेत, तर चेंबरलिन आणि त्यानंतर तुमचा मोल्टन या दोघांनी काय केलं तुमचं, या दोघांनी सिगार शेप्ड एक्सटेन्शनची थेरी काय की मांडली होती. वरती दोन नाव तुमचे कोण कोण, तर इमॅन्युअल कांट त्यानंतर लॅपलास आहे. आता आपण दोन नाव बघतो तुमच्या चेंबरलिन आणि मोल्टन तुमच्या काय झाले की सिगार शेप्ड एक्सटेन्शन. खाली शेवटच्या परत दोन नाव बघा, सर जेम्स जीन आणि सर हॅरॉल्ड जेफ्री. बघा दोन नाव परत तुमची कोण कोण, सर जेम्स जीन त्यानंतर हॅरॉल्ड जेफ्री. बघा दोन नावावरती दोन नाव मध्ये दोन नाव तुमच्या इथे खाली तुमची, ठीक आहे ना. यांनी जे आर्ग्युमेंट मांडलं होतं त्यांचं आर्ग्युमेंट काय होतं दिलं असतं तुमच्या इथं पण बघा, बायनरी थेरीज. लक्षात घ्या आता हे महत्वाचं बघा, मी परत रिपीट करतो. इमॅन्युअल कांट लॅपलास थेरी कोणती आहे, नेब्युलर हायपोथेसिस.
खाली बघतो आपण तुमचं चेंबरलिन आणि मोल्टन थेरी कोणती तुमची, तर सिगार शेप एक्सटेन्शन, ठीक आहे ना. पुढे बघतो आपण तुमचं तर सर जेम्स जीन्स, त्यानंतर हॅरोल्ड जेफ्री यांची थेरी कोणती आहे, तर बायनरी थेरी. लक्षात ठेवा या थेरींची नावं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. एक्झामला ह्याच्यावरती बऱ्याच वेळा काही क्वेश्चन तुमचा विचारून झाले. लक्षात ठेवा. पुढे बघतो आपण इन 1950 ऑटो श्मिट अँड इन रशिया अँड कार्ल विस्कॅझर इन जर्मनी समवॉट रिवाइज द नेब्युलर हायपोथेसिस. पुढे बघा नेब्युलर हायपोथेसिस संदर्भात पुन्हा दोन नाव आली. कोण कोण तुमचं, तर ऑटो श्मिट, त्यानंतर काय की कार्ल विस्कॅझर तुमचं. ही दोन्ही नावं परत बघा, नेब्युलर हायपोथेसिस 4 नावं, बायनरी थेरी 2 नावं आणि सिगार शेप एक्सटेन्शन तुमची परत 2 नावं. ही आपल्याला काय की माहिती असणं गरजेचं आहे. बाकी त्यांचं एक्सप्लेनेशनची आपल्याला तशी फारशी आवश्यकता नाहीये, पण कोणी कुठल्या थेरीज मांडल्या विश्व निर्मितीच्या किंवा सोलार सिस्टम निर्मितीच्या त्या मात्र आपल्याला हे प्रॉपरली माहिती असणं गरजेचं आहे. आय गेस तुम्हाला हे क्लिअर झालं असेल, फॅक्च्युअलिटी जो तुमचा तो क्लिअर झाला असेल. आपण पुढे मूव्ह करूया. नेक्स्ट बघतोय आपण पुढे तुमच्या मॉडर्न थेरीज. आताच्या पहिल्या आपण तुमच्या काय होते की सगळ्या त्या अर्ली थेरीज होत्या, म्हणजे सुरुवातीच्या थेरीज होत्या, त्यांना तसा जेवढा सायंटिफिक बेस नव्हताच म्हणून आपण तुमच्या, ठीक आहे ना. कारण का लिमिटेड ज्याला म्हणतो की सोर्सेस, लिमिटेड इन्फॉर्मेशन होते, आपण थेरीज तयार केल्या होत्या. आता इथं बघतो आपण की एक जी मॉडर्न थेरी आहे, त्या मॉडर्न थेरी मध्ये तुमची एकच थेरीची की सगळ्यात फेमस तुमची होती जी ओरिजिन ऑफ युनिव्हर्सची, त्याला म्हणतो आपण बिग बँग थेरी. नाव लक्षात ठेवा. कळते ना. आधुनिक ज्या तुमच्या सिद्धांत होते कशाचे, विश्वनिर्मितीचे, त्या आधुनिक सिद्धांतामध्ये सगळ्यात फेमस ज्याला मान्यता प्राप्त आहे अशी थेरी तुमची कोणती आहे, तर बिग बँग थेरी तुमची, ठीक आहे ना. यालाच आपण एक्सपांडिंग युनिव्हर्स हायपोथेसिस असं देखील म्हणतो. मुद्दाम काय करता आयोग तुमचं जे आहे ते अल्टरनेट शब्द युज करतो. सो बिग बँग थेरी आपण वाचून जातो, पण त्याला अल्टरनेट शब्द काय तुमचा, तर एक्सपांडिंग युनिव्हर्स हायपोथेसिस म्हणजे काय, पसरणारं विश्व. हायपोथेसिस म्हणजे कळते ना संकल्पना. सो पसरणाऱ्या विश्वाची संकल्पना अशी ती काय की थेरी. लक्षात ठेवा, ठीक आहे ना. आणि मग एडविन हबल हे नाव लक्षात ठेवा. आता यांनी थेरी मांडली नाही, लक्षात घ्या. ही जी बिग बँग थेरी जसं आपण मागाशी बोललो तुमच्या कुठल्या तर नेब्युलर हायपोथेसिस असेल किंवा सिगार शेप एक्सटेन्शन असेल किंवा तुमचं अजून कुठे बोललो तुमच्या आपण बायनरी तुमच्या थेरीज तुमच्या असेल, यासाठी काय की तुमची वेगवेगळी नावं आहेत. पण बिग बँग थेरीसाठी असं एकच नाव नाही. लक्षात ठेवा. बऱ्याच सायंटिस्टच्या कलेक्टिव्ह एफर्ट्स नंतर काय बघतो आपण की बिग बँग थेरी मांडली गेली होती. पण एक नाव लक्षात ठेवा, कोण आहे तुमचं, एडविन हबल. आता हबल हे नाव परत मला वाटतं की तुमच्यासाठी नवीन नसेल. हबल दुर्बीण हा आपल्यासाठी काय की सगळ्यांसाठी ओळखीचा पार्ट आहे, ठीक आहे ना. सो एडविन हबल यांनी 1920 मध्ये काय केलं होतं की प्रोव्हाइडेड एव्हिडन्सेस दॅट द युनिव्हर्स इज एक्सपांडिंग. सो जी थेरी मांडली गेली होती कुठली, बिग बँग थेरी, ठीक आहे. त्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला दुसरं नाव काय त्यांचं की एक्सपांडिंग युनिव्हर्स थेरी. तर खरंच विश्व जे आहे ते एक्सपांड होतंय का या संदर्भातले एव्हिडन्सेस, या संदर्भातले पुरावे देण्याचं काम कोणी केलं होतं, तर एडविन हबल यांनी केलं होतं. त्यामुळे त्यांचं नाव देखील काय करायचं तुमच्या बिग बँग थेरी संदर्भात लक्षात ठेवा. खाली येतो आपण द एक्सपान्शन ऑफ युनिव्हर्स मीन्स इन्क्रीज इन स्पेस बिटवीन द गॅलेक्सीज. आता गॅलेक्सीज म्हणजे कळते ना. आता हे पुढे आपण गोष्टी डिस्कस करू तुमच्या. पण गॅलेक्सीज ज्याला आपण मिल्की वे गॅलेक्सी, आकाशगंगा ज्याचा आपण काही की भाग आहे, तर ह्या ज्या आकाशगंगा आहेत त्या आकाशगंगांच्या मधील काही की अंतर जे आहे ते काय होते की वाढत चाललं. तर लक्षात घ्या. थोडंसं मी काय करतो की क्लिअर करतो, ज्यांना माहिती नाही त्यासाठी लक्षात घ्या. ही पृथ्वी आहे आपली, ठीक आहे. पृथ्वी कशाचा भाग आहे, तर पृथ्वी सोलार सिस्टमचा भाग आहे. हा सूर्य आपला, मध्ये तुमचे 2 ग्रह असतील, मागं तुमचे काय परत 4 ग्रह तुमचे असतील, यांचं मिळून तुमचे काय म्हणते की सोलार सिस्टम म्हणजे. लक्षात ठेवा, ठीक आहे ना. आता ही जी सोलार सिस्टम आहे ही काय असणार आहे, ही एका आकाशगंगेचा भाग असणार आहे, कळते ना. सो आपण थोडंसं काय करू की परत एक मोठं स्ट्रक्चर ड्रॉ करू. एक मोठं स्ट्रक्चर आहे, ठीक आहे ना. म्हणजे अशा असंख्य सोलार सिस्टम काय असतील की या आकाश गंगेमध्ये असतील. जसे की आपली मिल्की वे गॅलेक्सी आहे, त्या मिल्की वे गॅलेक्सी मध्ये बघतो आपण की अशा प्रकारचे असंख्य काय आहेत की तारे आहेत. त्या असंख्य ताऱ्यांचे काय असतील की असंख्य त्यांचे काही प्लॅनेट्स तुमचे असतील आणि त्यांच्या काही तुमच्या अशा प्रकारची एक आकाशगंगा बनते. अशा प्रकारच्या असंख्य आकाशगंगा काय की आपल्या विश्वामध्ये. लक्षात ठेवा, ठीक आहे ना. आणि मग ही जी बिग बँग थेरी ती काय सांगते की या 2 आकाशगंगांच्या मधलं जे अंतर आहे ते अंतर काय होतंय की वाढत चाललंय. ते आपण खाली बोलतोय तुमच्या की द एक्सपान्शन ऑफ युनिव्हर्स मीन्स इन्क्रीज इन स्पेस बिटवीन द गॅलेक्सीज. ह्या ज्या गॅलेक्सीज आहेत त्यांच्या मधलं अंतर काय होत चाललंय की वाढत चाललंय, ठीक आहे ना. अँड अल्टरनेटिव्ह टू दिस वॉज हॉलीज कन्सेप्ट ऑफ स्टेडी स्टेट. हे पण लक्षात ठेवा तुमचं काय, म्हणजे जगभर आपण म्हणतो की हीच थेरी मान्य आहे, पण तरी देखील त्याला एक अपवाद, त्याला एक एक्सेप्शन आहे. ते लक्षात ठेवा की जगभरात सायंटिस्टने मान्यच केले की युनिव्हर्स जे आहे ते एक्सपांड होते.
गॅलेक्सीज जे आहेत त्या गॅलेक्सीज मधलं काय की अंतर जे ते वाढत चालले असं ते लोकांची थेरीज आहेत. त्याला अपवाद कोण आहे? फ्री हॉलिस थेरी आहे तुमची, जो काय सांगतोय की तसं होत नाहीये. युनिव्हर्स जे आहे ते कसं आहे की स्टेबल आहे, त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचे काय की तुम्हाला अंतर जे आहे ते वाढताना दिसत नाही. हा देखील पाठ काय करा की हे जे नाव आहे हॉलिसचं ते नाव काय लक्षात ठेवा तुमचं. आणि मग ते थोडक्यात आपण काय केले, जी बिग बँग थेरी आहे त्या बिग बँग थेरीमध्ये बघतो आपण प्रामुख्यानं कशा प्रकारे विश्व निर्माण झालं याच्या काही स्टेजेस मांडल्या होत्या, त्या थोडक्यात बघू आपण, फार डिटेल जाणार नाही. पहिली स्टेज आहे बघा, त्यामध्ये म्हणतो की टायनी बॉल, ज्याला म्हणतो आपण सिंग्युलर ॲटम. याच्यानुसार काय झालं होतं, याच्यानुसार विश्वामध्ये असणारं सगळं जे द्रव्य होतं म्हणजे मॅटर जे होतं ते मॅटर एका सिंगल बॉल मध्ये काय झालं की कॉन्सन्ट्रेट झालं. त्याला काय म्हणतो आपण टायनी बॉल, म्हणजे छोटा बॉल म्हणजे तुमच्या आलं, त्याला म्हणतो आपण सिंग्युलर ॲटम. जे की खरं तर पचायला अवघड आहे पण तिथं झालं होतं की सगळं जे मॅटर आहे ते एकाच बॉल मध्ये काय की कॉन्सन्ट्रेट झालं तुमचं. ठीक आहे ना. पुढे बघतोय आपण की टायनी बॉल एक्सप्लोडेड. हा जो टायनी बॉल एकत्र आला होता, ऑब्विस आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात मॅटर, इतकी मोठ्या प्रमाणात डेन्सिटी, इतक्या मोठ्या प्रमाणात टेम्परेचर, इन्फायनाइट डेन्सिटी, इन्फायनाइट टेम्परेचर, याच्यामुळे झालं काय की हा जो बॉल होता किंवा हे जे मॅटर तुमचं ते फुटलं, तो एक्सप्लोड झाला. आणि तो एक्सप्लोड झाल्यानंतर बघतोय की सगळं जे मॅटर आहे ते तुमचं काय की स्थिरता पसरलं तुमचं. साधारण बघतो आपण की इव्हेंट ऑफ बिग बँग टूक प्लेस 13.7 बिलियन इयर्स बिफोर द प्रेझेंट. ही तर अशी फॅक्ट लक्षात ठेवा. म्हणजे आता आपण जे बोलतोय की सगळं मॅटर एका सिंगल बॉल मध्ये काय की कॉन्सन्ट्रेट झालं, त्या बॉलचं वस्तुमान, त्या बॉलची डेन्सिटी, त्या बॉलचं टेम्परेचर प्रचंड वाढलं होतं आणि त्यामुळे काय की तो बॉल फुटला. त्याला आपण काय म्हणतो की बिग बँग म्हणतात, त्याला नाव दिलं बिग बँग म्हणलं आपण. सो बिग बँग इव्हेंट आहे. तो बिग बँग इव्हेंट नेमका घडला कधी, तर आतापासून, म्हणजे आता आपण जिथे प्रेझेंट आहोत त्या प्रेझेंट पासून असं मानलं जाते जवळपास 13.7 बिलियन वर्षापूर्वी काय की हा तुमचा इव्हेंट घडला होता. थोडंसं काय की ही एक टेक्निकल मेथड आहे बिलियन मध्ये मोजण्याची तुमच्या. आता तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकताय की 1 बिलियन म्हणजे किती, आपण समजा की किती कोटी, हे सांगा मला, थोडंसं तुमच्या सोपं करून. तुम्ही कमेंट बॉक्स सांगा की 1 बिलियन म्हणजे किती कोटी, किंवा 1 मिलियन म्हणजे किती लाख, आणि 1 बिलियन म्हणजे किती मिलियन. ज्यांना जमते त्यांनी काय करा की कमेंट बॉक्सला हे मी परत सांगतो. तुम्ही काय सांगायचंय, 1 मिलियन म्हणजे किती लाख ते पण कमेंट बॉक्स सांगायचंय. 1 बिलियन म्हणजे किती मिलियन हे पण सांगायचंय. आणि 1 बिलियन म्हणजे किती कोटी हे पण तुम्ही सांगायचं. तो जो ज्यांना माहिती आहे, ज्यांना जमते, तुम्ही काय करा कमेंट बॉक्सला या गोष्टी मेन्शन करा. ठीक आहे. सो मुद्दा महत्वाचा की बिग बँग इव्हेंट जो आहे तो कधी घडला होता, आतापासून मागे जर गेलो आपण कधी, तर 13.7 बिलियन वर्षापूर्वी काही हा इव्हेंट घडला होता. खाली काय मोजले केलं आपण की विदिन 3 लाख इयर्स, म्हणजे बिग बँग नंतर पुढच्या 3 लाख वर्षामध्ये काय झालं, फ्रॉम द बिग बँग टेम्परेचर ड्रॉप टू 4500 केल्विन अँड gave rise to atomic matter, the universe become transferred तुमचं. सो हे पण फॅक्ट लक्षात की 3 लाख वर्षामध्ये काय तुमचं जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर जवळपास 4500 केल्विन पण काय की ड्रॉप झालं, म्हणजे कमी झालं. ही पण एक चांगली गोष्ट होती, ज्यामुळे बघतो आपण की मॅटर जे तुमचं काय की ऍक्युमुलेट तुमचं सुरुवात झाली तुमचं. यातल्या बऱ्यापैकी फॅक्ट्स आपण डिस्कस केल्यात. पुढचा पार्ट बघू आपण. येस, नेक्स्ट आहे. या थेरी नंतर बघतो आपण की सगळ्या विश्वामध्ये स्टार्स म्हणजे तारे जे ते तारे निर्माण व्हायला सुरुवात झाली, आणि त्या ताऱ्यांच्या पासून पुढे बघतोय तुमचे की ग्रहांची देखील की निर्मिती झाली. थोडक्यात बघतोय आपण एक पॉइंट आहे तुमचा, तो म्हणजे की स्टार फॉर्मेशन, की कसे नेमके काय की तारे जे आहेत ते निर्माण होत आहेत. तुम्हाला याचा काय गरज आहे, याचा काय उपयोग आहे का, तर तुम्ही परत सांगेल की राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेचं जर तुम्ही क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलं असेल तर बऱ्याच वेळा बघतो आपण की स्टेटमेंटची क्वेश्चन्स असतात की ताऱ्यांच्या निर्मितीविषयी खालील काय की 4 विधानांचा विचार करा. त्यामध्ये काही जनरल विधानं असतात, जी विधानं तुम्हाला तुमच्या रेफरन्स बुक मध्ये सहसा बघायला मिळत नाही, कळते. सो ती जी विधान आहेत ती तुम्हाला मिळतील, तुम्हाला ती इथे मिळतील. त्यामुळे हा पॉईंट आपण मुद्दाम घेतलाय की ताऱ्यांच्या निर्मितीविषयीची काही जनरल स्टेटमेंट्स आहेत जी की आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पहिलं बघतो आपण, द डिस्ट्रीब्युशन ऑफ मॅटर अँड एनर्जी वॉज नॉट इव्हन इन द अर्ली युनिव्हर्स. म्हणजे बिग बँग इव्हेंट झाल्यानंतर जे मॅटर किंवा द्रव्य एकत्र जमा झालं होतं ते विखुरलं गेलं, आणि त्याचं जे विखुरण आहे ते ऑब्व्हियसली इव्हन नव्हतं. इव्हन म्हणजे कळतं ना, एक सारख्या प्रमाणात ते काही पसरलं गेलं नव्हतं. ते कुठं जास्त, कुठं कमी, कुठं फारच कमी, कुठं फारच जास्त, अशा प्रकारे काय की तुमचं जे मॅटर आहे ते काय की डिस्ट्रीब्युट झालं. These initial density differences gave rise to differences in gravitational forces and it caused the matter to get drawn together. पुढे काय झालं, जिथं
मॅटरचे मोठे मोठे गट्टे काही की विखुरले गेले, जिथे जास्त तुमची क्वांटिटी होती, त्यामुळे क्वांटिटी जास्त आहे मॅटरची, त्यामुळे ऑब्व्हियसली काय झालं, त्यांचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ते काय की वाढलं. ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि तुमचं वस्तुमान जे आहे ते एकमेकांशी तुमच्या बऱ्यापैकी तुमचं प्रमाणात आहे. त्यामुळे जिथं बघतोय की डेन्सिटी जास्त होती म्हणजेच काय की मॅटर जास्त होतं, अशा ठिकाणची ग्रॅव्हिटी म्हणजेच काय की गुरुत्वाकर्षण काय की वाढलं होतं. पुढे बघतोय आपण दीज फॉर्म द बेसिस फॉर डेव्हलपमेंट ऑफ गॅलेक्सीज. अ गॅलेक्सी कंटेन्स अ लार्ज नंबर ऑफ स्टार्स. समजते? सो बघतोय आपण की हे जे मोठे मोठे एक्झाम्पल समजूया की समजू आपण की हा तो टायनी बॉल होता, कुठला बिग बँग थेरीच्या आधीचा, जिथं सगळं तुमचं मॅटर काय की एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट झालं होतं. मग टेम्परेचर वाढलं, डेन्सिटी वाढली आणि तुमचा टायनी बॉल काय की फुटला. आता तो फुटल्यानंतर ह्याच्यामध्ये काय जमा झालेलं जे मॅटर होतं ते मॅटर तुमचं काय की सगळीकडे विखुरलं गेलं. मग ते विखुरताना काय झालं, काही ठिकाणी बघतो आपण की ते थोडंसं जास्त गेलं, काही ठिकाणी ते कमी गेलं, पूर्ण कमी तुमचं गेलं, काही ठिकाणी अजून जास्त गेलं तुमचं मॅटर. सो असं ते मॅटर तुमचं काय की विखुरलं गेलं. जिथं बघतो आपण की अशा प्रकारे मॅटर तुमचं जास्त प्रमाणात विखुरलं गेलं, त्यांच्यापासून काय तयार झाल्या, गॅलेक्सीज तयार झाल्या, आकाशगंगाच्या मागाशी बोला आपण तुमचं, ठीक आहे ना. आणि याच आकाशगंगांच्या मध्ये पुन्हा बघतो आपण की काही पॅचेस तयार झाले होते एकदम डेन्स मटेरियलचे. त्या पॅचेस पासून काय तयार तुमचे होत आहेत की स्टार्स तयार तुमचे होते. आय गेस तुमचं स्टारच्या फॉर्मेशनचे बेसिक गोष्टी काय की लक्षात असेल. खाली एक आपण फॅक्ट काय केली की हायलाइट किती महत्वाची तुमची ती म्हणजे की द फॉर्मेशन ऑफ स्टार्स is believed to have taken place some 5.6 billion years ago. हे लक्षात ठेवा. मागाशी काय बघितलं आपण, बिग बँग इव्हेंट जो आहे तो बिग बँग इव्हेंट आत्तापासून कधी घडला होता, 13.7 बिलियन वर्षापूर्वी. आणि ते काय म्हणतो आपण, त्याच्यानंतर स्टार्स जे आता आपण बघतोय तुमच्या गॅलेक्सीज मध्ये, त्या स्टार्सचं फॉर्मेशन साधारणतः कधी निर्माण झालं तुमच्या, तर ते जवळपास 5.6 बिलियन वर्षापूर्वी काय तुमचं फॉर्मेशन सुरू झालं तुमचं, ठीक आहे ना. आणि मग त्या सगळ्या डिस्कशन मध्ये एक त्यांनी टर्म युज केली. तुम्ही जर खरंच तुम्हाला जर वेळ असेल, तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही जरूर त्या एनसीईआरटी वाचा. त्या डिस्कशन मध्ये त्यांनी लाईट इयर नावाची एक टर्म आहे जी युज केली, ठीक आहे. कोणती, लाईट इयर. आता लाईट इयर हे काय की एक युनिट ऑफ मेजरमेंट आहे. कशाचं, ज्यावेळेस आपण लेंथ मोजायची असते तर लेंथ मोजताना काय करतो आपण, लाईट इयर युज करतो. आता लेंथ म्हणजे कोणती लेंथ, तर दोन ठिकाणामधलं अंतर नाहीये की कोल्हापूर टू कराड अंतर किती आपण मोजायला लाईट इयर वापरत नाहीये. मग कधी वापरतो आपण, ज्यावेळेस अंतर फार जास्त आहे, तुम्हाला दोन ग्रहांच्या मधलं, दोन ताऱ्यांच्या मधलं, दोन गॅलेक्सीज मधलं अंतर मोजायचं आहे, तर त्या अंतर मोजताना तुम्ही ते किलोमीटर मध्ये मोजू शकत नाही. मोजू शकता पण ती व्हॅल्यू फार मोठी होऊन जाते. त्यामुळे ते अंतर मोजण्यासाठी आपण काय करतो की लाईट इयर नावाची कन्सेप्ट जे यूज करतो. आणि ती कन्सेप्ट तुमच्या पुस्तकात एक्सप्लेन करून दिलं. काय म्हणजे बघा, लाईट इयर इज अ मेजर ऑफ डिस्टन्स अँड नॉट ऑफ टाइम. लक्षात ठेवा, लाईट ट्रॅव्हल्स ॲट अ स्पीड ऑफ 3 लाख किलोमीटर पर सेकंड. आता माहिती आहे आपल्याला की साधारणतः जगात विश्वामध्ये सगळ्यात फास्ट कोणती गोष्ट ट्रॅव्हल करते, तर लाईट ट्रॅव्हल करते, ठीक आहे ना. स्पीड किती आपल्या लाईटचं, तसं जवळपास बघतो आपण की 3 लाख, जवळपास आहे 3 लाख किलोमीटर पर सेकंद या हिशोबाने काय तुमची लाईट जी आहे ती ट्रॅव्हल करते, ठीक आहे ना. कन्सिडरिंग दिस द डिस्टन्स द लाईट विल ट्रॅव्हल इन 1 year इट्स टेकन टू बी 1 light year. मग 1 light year काय असतं, 1 light year काय असतं, तर ह्याच्यात आपण आपण लाईटचं स्पीड आपल्या किती आहे, तर 3 लाख किलोमीटर प्रति सेकंद इतकं ते स्पीड आहे. आणि समजा आपण लाईटला इथून सोडलं, ठीक आहे, आणि एका वर्षामध्ये ती लाईट किती टोटल डिस्टन्स कव्हर करेल, त्या डिस्टन्सला काय म्हणतो आपण, तुमचं 1 light. ती बरंच तुमचं मोठं असं खाली दिलंय आपण तुमच्यात किती असतं, ते 9.461 × 10⁻12. वेल लक्षात ठेवा, 1 लाईट म्हणजे किती, 9.46 गुणिले 10⁻12 किलोमीटर इतकं तुमचं काय असणार, किती अंतर असणार. लक्षात ठेवा, ही तुमची काय की लाईटची कन्सेप्ट आहे, फक्त आपल्याला माहिती असणार. त्यांनी एक्सप्लेन दिले की सूर्य आणि पृथ्वी यांच्यामधलं जे अप्रॉक्सिमेट डिस्टन्स आहे किलोमीटर मध्ये तुमचे किती आहे, ते जवळपास 15 कोटी किलोमीटर आहे, किलोमीटर तुमचे, ठीक आहे ना. ते जर आपण लाईट इयरच्या टर्म मध्ये मांडलं की तुमचं तिथे ते फक्त 8.31 मिनिट इतकं. म्हणजे काय, तर सूर्यापासून पृथ्वीपर्यंत लाईट पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो, तर तुम्हाला फक्त 8 मिनिट 31 सेकंद इतका काय की वेळ लागतो. लक्षात ठेवा, ठीक आहे. लाईट इयर कन्सेप्ट जी आहे ती फार मोठी कन्सेप्ट आहे. बघा, 15 कोटी किलोमीटर अंतर ट्रॅव्हल करायला लाईटला फक्त काय लागतोय की 8 मिनिट वेळ लागतोय. मग विचार करा की एका वर्षामध्ये ती लाईट किती मोठं अंतर काय करेल की कव्हर करू शकेल तुमचं, ठीक आहे ना. पुढे जाऊया आपण.
हा, तसाच सेम दुसरा एक पॉईंट येतो म्हणजे की फॉर्मेशन ऑफ प्लॅनेट. जसं आपण आता बोललो तुमचं की स्टारचं फॉर्मेशन, सेम त्या प्रकारे काय बघतो तुमच्या आता प्लॅनेटचं फॉर्मेशन. ठीक आहे ना. इथे काय म्हणलं बघा, 3 स्टेजेस तुमच्या. द फॉलोइंग आर कन्सिडर्ड टू बी द स्टेजेस टू डेव्हलप द प्लॅनेट. पहिली स्टेज काय बघा, द स्टार्स आर लोकलाइज्ड लम्प्स ऑफ गॅस within a nebula. The gravitational force within the lumps leads to the formation of core to the gas cloud, and a huge rotating disk of gas and dust develops around the gas core. म्हणजे समजून घ्या काय चालायचं अर्थ. जे मागाच्या पूर्वी तुमच्या ज्या गॅलेक्सी तयार झाल्या, त्या गॅलेक्सी मध्ये काय की गॅसचे क्लाउड्स तयार झाले होते. ठीक आहे. त्या गॅसच्या क्लाउडच्या भोवती बघतो आपण की डस्ट पार्टिकल्स आणि तुमचे लम्प्स क्रिएट झाले आणि ते एकत्र काय की फिरायला सुरुवात झाली. त्यांच्या फिरण्यात काय झाली, तुमच्या एक डिस्क तयार झाली, तुमची एक वगैरे तयार झाली तुमची, आणि ती काही तुमची रोटेट व्हायला सुरुवात झाली. नेक्स्ट काय बघा, इन द नेक्स्ट स्टेज द गॅस क्लाउड स्टार्ट्स गेटिंग कंडेन्स्ड अँड द मॅटर अराउंड द कोर डेव्हलप्स इनटू स्मॉल राउंडेड ऑब्जेक्ट्स. These small rounded objects by the process of cohesion develop into what is called planetesimals. आता थोडंसं मी एक्सप्लेन करतो. बघा काय झालं, ही गॅलेक्सी. ठीक आहे. त्या गॅलेक्सीने काय झालं, तुमच्या इथं एक मोठा काय की पॅच होता. कशाचा? गॅसचा, मॅटरचा. ठीक आहे. तो पॅच काय तुमचा की फिरायला सुरुवात झाली. तो फिरताना काय झालं की त्याच्या ग्रॅव्हिटेशनल पुलमुळे आजूबाजूला तुमचे जे काही छोटे मोठे गॅसचे क्लाउड तुमचे होते, डस्ट पार्टिकल तुमचे होते, ठीक आहे ना, ते देखील काय तुमच्या याच्याभोवती फिरायला सुरुवात झाली. या फिरण्याच्या प्रोसेस मध्ये काय तुमचे की इथं तुमची एक डिस्क तयार झाली तुमची. ठीक आहे ना, की जी काय की तुमच्या एक कंटिन्युअस मासची डिस्क आहे. त्याच्यानंतर काय झालं तुमचं, त्याच्यानंतर कंडेन्सेशन सुरू झालं. कंडेन्सेशन म्हणजे थंड व्हायला सुरुवात झाली, आणि ते थंड होताना काय झालं की मध्ये एक कोर डिस्क तयार झाली, ज्याला आता आपण सूर्य म्हणतोय, ज्याचं काय की ज्याची डेन्सिटी, ज्याचं ग्रॅव्हिटी सगळ्यात जास्त होती, आणि छोटे छोटे पार्टिकल जे अट्रॅक्ट झाले त्यांचे काय झाले की त्यांचे परत गोळे तयार झाले, असे छोटे गोळे तयार झाले, आणि ते गोळे काय झाले तुमच्या या डिस्कच्या भोवती रोटेट करायला सुरुवात झाली. अजून ते प्लॅनेट्स आहेत का? नाहीये. ते अतिशय छोटे गोळे तुमचे होते. छोटे इन द सेन्स की चंद्रासारखे म्हणून तुमच्या काही तुमचे छोटे गोळे होते. ठीक आहे. त्यांना काय म्हणतो आपण? प्लॅनेटिझमल्स, म्हणजे प्लॅनेट सारखे. ठीक आहे ना. थर्ड स्टेज काय बघा, इथे बघतो आपण, इन द फायनल स्टेज these large number of small planetesimals accrete to form a fewer large bodies in the form of planets. म्हणजे काय की समजा हे 2-3 तुमचे छोटे छोटे डॉट्स आहेत, ते एकत्र आले आणि त्यांच्यापासून काय तुमचं तयार झालं की समजा मार्स तयार झाला. हे 2-3 गोष्टी एकत्र तुमचे काय तुमचं की तुमचा ज्युपिटर तयार झाला. सो असे जे काही छोटे गोळे होते ते नंतर एकमेकांशी कोलाइड झाले, एकत्र आले, आणि त्यांच्यापासून काय बघतो आपण की मोठे मोठे प्लॅनेट जे ते फॉर्म झाले. अगेन याची काय फारशी आवश्यकता नाही, फक्त माहिती असून आपण काय तिथे घेतलेलं असतं. पुढे जाऊया आपण. येस, पुढे पॉईंट आहे तुमचं म्हणजे की इव्हॉल्युशन ऑफ लिथोस्फिअर. हे पण इंटरेस्टिंग आणि महत्वाचं तुमचं. लिथोस्फिअर म्हणजे कळते ना, पृथ्वीची जी वरची लेअर आहे, कशाची? दगडांची लेअर आहे. ती दगडांची लेअर नेमकी तयार कशी झाली याच्याविषयी आपण बघतो तुमचं की काय त्यांचं फॉर्मेशनचा तुमचे स्ट्रक्चर होतं. द अर्थ वॉज मोस्टली इन अ वॉलाटाईल स्टेट ड्युरिंग इट्स प्रायमरी स्टेज. म्हणजे सुरुवातीच्या काळात जर विचार केला आपण, अर्थ जे आहे ती बऱ्यापैकी तुमची वॉलाटाईल होती. वर्ल्ड म्हणजे कळते ना, त्यावरती बऱ्याच तुमच्या ऍक्टिव्हिटी सुरू होत्या. हा जो वरचा भाग बघतो आपण तुमचा काय की तसा तो दगडाचा भाग नव्हता, तो काय तुमचा गॅसेस भाग तुमचा होता, सो वाटून नेचर होतो. ठीक आहे ना. ड्यू टू ग्रॅज्युअल इन्क्रीज इन डेन्सिटी द टेम्परेचर इनसाइड हॅज इन्क्रीज्ड. ऍज अ रिझल्ट द मटेरियल इनसाइड गेट्स आपण तुमचं स्टार्टिंग गेटिंग सेपरेट. आता हे थोडंसं आपण कन्क्लूड करूया की नेमकं घडलं काय. लक्षात घ्या, आता जर आपण तुमच्या अर्थचं स्ट्रक्चर बघितलं, कोरचं स्ट्रक्चर केलं आपण तुमच्या, तर कोर मध्ये काय झालं आपल्याला की आर्चच्या कोर मध्ये तुम्हाला हेवी मेटल्स बघायला मिळतील. त्याचं रिझन काही रिझन हे आहे की ज्या वेळेस ही जी एकदम तप्त गोळा होता आपली अर्थ, ती थंड व्हायला सुरुवात झाली, आणि ते थंड होताना काय झालं, जे डेन्सर मटेरियल्स आहेत म्हणजे काय की ज्यांची डेन्सिटी जास्त आहे, असे जे मटेरियल्स आहेत ते थंड होऊन काय की तुमच्या कोर मध्ये जाऊन बसले, आणि ज्यांची डेन्सिटी कमी आहे तुम्हाला काय दिसतील ते वरती दिसतील. त्यामुळे त्याचं रिझन लक्षात ठेवा की आता जे आपण बघतोय की अर्थचं जे कोर आहे त्यामुळे तुम्हाला प्रामुख्याने आयर्न आणि निकेल दिसतं, जे की त्याचे हेवी मेटल्स आहेत, त्यांची डेन्सिटी पण जास्त आहे. रिझन काय की ही जी प्रोसेस आहे कशाची, लिथोस्फिअरची डेव्हलपमेंट होण्याची, त्या प्रोसेस काय झालं तुमच्या की आधी सगळं तुमचं आहे की मोल्टन म्हणजेच काय की द्रव रूपात होतं सगळं, ते हळूहळू थंड व्हायला सुरुवात झाली, आणि ते थंड होताना काय झालं की जे हेवी मेटल्स आहेत ते हेवी मेटल्स तुमच्या काय झाले की तुमच्या कोर वर जाऊन बसले, आणि जे लाईट मेटल्स आहेत तुमचे ते काही तुमच्या वरच्या लिथोस्फिअरच्या भागामध्ये अडकून बसले तुमचे. ठीक आहे ना. आता इथं काय मुद्दे फॅक्ट्स असतील त्या फक्त बघूया आपण तुमच्या. हा इथं बघा, इथं फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे ही नंतरची गोष्ट ऍक्च्युअली तुमच्याकडे येईल तुमच्या की इव्हॉल्युशन ऑफ ऍटमॉस्फिअर अँड हायड्रोस्फिअर. म्हणजे जसं आपण तुमच्या वरचा लेअर कसा तयार झाला, आता ऍक्च्युअली बघा पुढे काय चॅप्टर्स आहेत
ज्या चॅप्टर्स मध्ये आपण काय करू तुमचं लिथोस्फिअर किंवा अर्थचं कोर जे आहे त्याच्याविषयीची अगदी डिटेल माहिती घेणार आहोत तुमच्या फक्त ते लक्षात ठेवा. याचे पण आपण काय करतो तुमचं अर्थ जे ऍटमॉस्फिअर आहे त्या ऍटमॉस्फिअरची पण आपण काय करतो की डिटेल इन्फॉर्मेशन आपण घेणार आहे. सध्या फक्त ओळख बघतोय आपण की कशा प्रकारे काय की तुमचं अर्थ जे ऍटमॉस्फिअर आहे आणि हायड्रोस्फिअर म्हणजे ना पाणी जे आहे ते तयार कसं झालं. बघा पहिली स्टेज आहे द फर्स्ट स्टेज इज मार्क बाय द लॉस ऑफ प्रायमरी ऍटमॉस्फिअर. तुमचं म्हणजे काय सुरुवातीच्या टप्प्यात काय झालं की अर्थच्या आजूबाजूला जे ऍटमॉस्फिअर होतं त्याचा लॉस झाला म्हणजे ते निघून गेलं. ठीक आहे ना. In the second stage, the hot interior of the earth contributed to the evolution of the atmosphere. बघा हे फार महत्वाचं आहे की अर्थचं पृथ्वीचं आत्ताच आपण जे ऍटमॉस्फिअर बघतोय हे ऍटमॉस्फिअर तयार होण्याच्या स्टेजेस काय काय. पहिली स्टेज काय पहिली स्टेज आहे ज्यामध्ये बघतोय की सुरुवातीची तुमची जी पृथ्वी होती त्याच्या भोवती असणारे जे तुमचं काय की हॉट जे तुमचं काय की ऍटमॉस्फिअर होतं ते वॉश आउट होऊन निघून गेलं. ही पहिली स्टेज आहे. दुसऱ्या स्टेजला काय घडलं तर यात बघतोय तुमचं की पृथ्वीचं जे इंटेरियर आहे म्हणजे तुमचा जो कोर पार्ट होता अंतर्गत भाग तुमचा होता यानं ऍटमॉस्फिअर बनण्यामध्ये काय की कॉन्ट्रीब्युट केलं. आणि पुढे बघतो आपण की नेक्स्ट फायनल म्हणजे तिसरी स्टेज तुमच्या द कॉम्पोजिशन ऑफ द ऍटमॉस्फिअर वॉज मॉडिफाईड बाय द लिव्हिंग वर्ल्ड. म्हणजे शेवटी बघतो आपण की जे पृथ्वीवरती लिव्हिंग वर्ल्ड तुमचं आलं त्या लिव्हिंग वर्ल्ड पण काय केलं तुमचं ऍटमॉस्फिअर जे आता बघतोय आपण ते तयार करण्यामध्ये काय की कॉन्ट्रीब्युट तुमचं केलं दिसतंय. ठीक आहे ना. मग तुमच्या बाकीच्या प्रोसेस एक्सप्लेन केल्या त्यांची काय फारशी आवश्यकता नाहीये. पण ते लक्षात ठेवा की पृथ्वीचं ऍटमॉस्फिअर तयार होत असताना काय बघतो आपण की 3 टप्प्यात तयार झालं. पहिला टप्पा तुमचं कोणतं होता की पृथ्वीचं जुनं जे तुमचं ऍटमॉस्फिअर होतं त्याचं वॉशआउट झालं. आता ते वॉशआउट का झालं त्याचं रिझन होतं ते म्हणजे सूर्यापासून तुमच्या येणाऱ्या ज्या काही तुमच्या सोलार विंड्स होत्या त्या सोलार विंड्सनी काय केलं पृथ्वीच्या वरचं तुमचं वातावरण काय की तुमचं ते वॉशआउट करून टाकलं. दुसरी स्टेज काय म्हणतो आपण तुमचं पृथ्वीचं इंटेरियर. सो इंटेरियर मध्ये बघतो आपण की बरेच गॅसेस बाहेर पडले. तुम्हाला ते लिहिले असतील इथे लिहिले बघा तुमच्या द अर्ली ऍटमॉस्फिअर लार्जली कंटेन वॉटर वेपर नायट्रोजन कार्बन डायऑक्साइड मिथेन अमोनिया हे जे वायू आहेत लक्षात हे वायूंचे लक्ष ठेवा. अर्ली म्हणजे सुरुवातीचं पृथ्वीचं जे वातावरण होतं ऍटमॉस्फिअर होतं त्या ऍटमॉस्फिअर मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी होत्या तर प्रामुख्याने बघतो आपण की इथे लिहिलंय आपण वॉटर वेपर म्हणजे पाण्याची वाफ त्यानंतर नायट्रोजन कार्बन डायऑक्साइड मिथेन आणि अमोनिया. ठीक आहे ना. ऑक्सिजन तुमचा काही फार कमी होता तो नंतर तुमचा. ठीक आहे ना. ऑक्सिजन सुरुवातीच्या टप्प्यात तुमच्या नव्हता. हे जे वायू बघतोय आपण हे आले कुठनं हे प्रामुख्याने बघतोय आपण म्हणजे पृथ्वीच्या कोर मधनं आले. जे व्होल्कॅनिक इरप्शन म्हणजे काय ज्वालामुखीचे उद्रेक सुरू होते त्या ज्वालामुखीच्या उद्रेकात बघतो आपण की फार मोठ्या प्रमाणात काय तुमचे हे पार्ट्स तुमचे बाहेर किंवा हे तुमचे घटक तुमचे बाहेर पडले तुमचे. आणि तिसरी स्टेज काय होती की हळूहळू होती की पृथ्वीवर तुमच्या काय की जीवसृष्टी आली खास करून समुद्रात तुमच्या आणि त्या समुद्रातल्या जीवसृष्टीने काय केलं तुमच्या फोटोसिंथेसिस केलं आपल्याला ते प्रोसेस माहिती आहे. आणि त्या फोटोसिंथेसिस प्रोसेसमुळे काय बघतोय आपण बघा इथे लिहिलंय आपण सुरुवातीच्या टप्प्यात पृथ्वीवरती ऑक्सिजन नव्हता तर बघतो आपण की जी जीवसृष्टी आली तुमच्या पृथ्वीवरती खास करून तुमच्या समुद्रामध्ये त्या जीवसृष्टीने काय केलं फोटोसिंथेसिस प्रोसेस फार मोठ्या प्रमाणात केली. फोटोसिंथेसिस प्रोसेस आपल्याला माहिती आहे ज्यामध्ये काय होतं कार्बन डायऑक्साइड आतमध्ये घेतला जातो आणि ऑक्सिजन बाहेर टाकला जातो. सो जे समुद्र होते आपले सगळे त्या सगळ्या समुद्रांच्या मध्ये ऑक्सिजन भरला. सगळे समुद्र ऑक्सिजनने काय की सॅच्युरेटेड झाले आणि नंतर काय झालं की हा जो ऑक्सिजन आहे तो वातावरणामध्ये सोडण्याची काय सर्वात झाली आणि आता आपण जे बघतोय तुमचं त्या प्रकारचं वातावरण काय की तुमचं तयार झालं. हे देखील टप्पे जे आहेत ते टप्पे आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे. समोर त्या 11वीचा जॉग्राफीचा हा जो पहिला चॅप्टर आहे तो आपला पहिल्या चॅप्टर संपलेला आहे. ठीक आहे ना. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय करू की सेकंड चॅप्टर आपण डिस्कस करू. पुढे आपण जसं जाऊ तसं चॅप्टरची डेप्थ काय होती की वाढत जाते. फार इंटरेस्टिंग फॅक्ट्स फार इंटरेस्टिंग कन्सेप्ट तुम्हाला ऐकायला मिळतील. सिरीज तुम्हाला कशी वाटते व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंट बॉक्सला सांगा. आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जो तुमच्या जास्तीत जास्त मित्रांनी काय करा की शेअर करा. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो.